नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज भाद्रपद कृष्ण प्रतिपदा शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं 2000 नागरिक बेघर होण्यापासून वाचले. भंडारली डम्पिंग ग्राउंड 30 सप्टेंबरपर्यंत बंद न केल्यास माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचा 2 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा. आणि घरगुती नळ जोडणी धारकांच्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात 31 डिसेंबरपर्यंत 100% सूट. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणी बिलावरील प्रशासकीय आकार, दंड किंवा व्याज पूर्णतः माफ करण्याचा अभय योजना ठाणे महानगरपालिकेनं जाहीर केली आहे. ही अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार असून त्यानंतर मात्र नळ जोडणी खंडित करण्याबरोबरच जप्तीची कारवाई देखील करण्यात येणार आहे. जे घरगुती नळ जोडणी धारक 1 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या बिलासह एकत्रितरित्या महानगरपालिकेकडे जमा करतील अशा घरगुती नळ जोडणी धारकांना त्यांच्या थकीत पाणी बिलावर आकारण्यात आलेला प्रशासकीय आकारात दंड किंवा व्याज 100% सूट दिली जाणार आहे. या धोरणापूर्वी ज्यांनी घरगुती पाणी पुरवठा देयकं जमा केली असतील त्यांना ही अभय योजना लागू नाही. तसंच व्यावसायिक वापरासाठी नळ जोडणी घेतलेल्यांना देखील ही योजना लागू असणार नाही. ही अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. त्याचा लाभ ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी अवश्य घ्यावा असं आवाहन महानगरपालिका आयुक्त श्रीयुत अभिजित बांगर यांनी केलंय. तसंच या अभय योजनेच्या समाप्तीनंतर 1 जानेवारी 2024 पासून थकबाकी रक्कम प्रलंबित ठेवणाऱ्या थकीत बिलधारकांची नळ जोडणी खंडित करण्याबरोबरच जप्तीची कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. तालुक्यातील 14 गावातील भंडारली डम्पिंग हटवण्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळं 14 गावातील नागरिकांनी भंडारली डम्पिंग हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या 30 सप्टेंबर पर्यंत डम्पिंग ग्राउंड बंद न झाल्यास माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी 2 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. जिल्ह्यातील जिल्हा परिषद खुणी गटातील भंडारली गाव हे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये येत नसताना संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कचरा भंडारली इथं गेल्या वर्षभरापासून टाकण्यात येतोय. मार्च 2022 मध्ये त्यावेळचे पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेमध्ये भंडारली डम्पिंग बाबत बैठक झाली. त्यावेळी आमदार राजू पाटील आणि माजी आमदार सुभाष भोईर आणि 14 गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्या समवेत चर्चा होऊन 11 महिन्यासाठी भाडेतत्वावर ठाणे महानगरपालिकेचा कचरा भंडारली डम्पिंगला टाकला जाईल असं सांगितलं गेलं होतं. त्याला लोकप्रतिनिधींसह 14 गावातील नागरिकांनी इच्छा नसताना देखील होकार दिला होता. त्यावेळी 11 महिन्यांचा करार संपल्यावर त्वरित भंडारली डम्पिंग बंद केलं जाईल असं सांगितलं गेलं होतं. त्याची समाप्तीची तारीख फेब्रुवारी 23 अशी होती. त्यानंतर भंडारली डम्पिंग बंद होणं गरजेचं होतं, पण ते चालूच राहिलंय. भंडारली ग्रामस्थांसह संपूर्ण 14 गावातील नागरिकांचा भंडारली डम्पिंगला प्रथमपासूनच विरोध होता.
पण पालकमंत्री म्हणून 1 वर्षाचा करार असल्याचं विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळं आणि स्थानिक आमदार राजू पाटील यांच्या शब्दाला मान देत 1 वर्षाकरता डम्पिंगला होकार दर्शवला. पण सध्या 14 गावांची परिस्थिती हाताबाहेर गेली असून डम्पिंगमुळं 14 गावांमध्ये आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. इथल्या खाडी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालंय. ठाणे महानगरपालिकेचा कचरा 14 गावांच्या माथी मारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय असं दिसून येत असल्याची भावना 14 गावातील नागरिकांची झाली आहे. पण आता 30 सप्टेंबर ही भंडारली डम्पिंग बंद करण्याची अंतिम तारीख देण्यात आली असून त्यापुढं 1 दिवस देखील डम्पिंगवर कचरा टाकू दिला जाणार नाही याची प्रशासनानं नोंद घ्यावी. तसं न झाल्यास एक जागरूक नागरिक म्हणून भंडारली डम्पिंग कायमस्वरूपी बंद करण्यासाठी 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं लोकशाही मार्गानं भंडारली नाका इथं आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी दिलाय. कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात BMMच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या श्रुती भोईरची मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात निवड झाली. याचं श्रेय ती शिक्षक, प्रशिक्षक श्रीकांत वाड, भागवत आणि पालकांना देते. तिने राज्य आणि राष्ट्र स्तरावरील स्पर्धेत भाग घेऊन अनेक पारितोषिकं पटकावली आहेत. 25 सप्टेंबर रोजी विभागीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. ठाणे, मुंबई आणि कोकणातील 22 महाविद्यालयांच्या टीम यात सहभागी झाल्या होत्या. त्यात श्रुतीला ब्रॉन्झ मेडल मिळालं. कल्याण इथं झालेल्या आंतरमहाविद्यालय बॅडमिंटन स्पर्धेत ती पहिली आली. तिच्या निमित्तानं बिर्ला महाविद्यालयाला 25 वर्षानंतर हा बहुमान मिळालाय. श्रुती भोईर हिचं खेळातील प्रावीण्य पाहून मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात तिची निवड झाली आहे. श्रुतीला बालपणापासूनच बॅडमिंटन या खेळाची आवड होती. तिच्या आजी आजोबा आणि आई वडिलांनी ही आवड जोपासून तिला प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच की काय बिर्ला महाविद्यालयात आल्यावर तिच्यासाठी नवं आकाश खुलं झालं. बॅडमिंटन खेळत असताना अभ्यासात देखील ती आवडीने करते. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त आपण पाहत ठाणे आहात वार्ता. श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्तानं आणि गांधी जयंतीच्या निमित्तानं जिल्ह्यातील 10 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे 2 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 10 किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी महेश जाधव यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास उपक्रम राबवण्यात येतोय. तसंच कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 154व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना वंदन करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय. या अंतर्गत जिल्ह्यातील 10 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे 2 ऑक्टोबर रोजी गड किल्ले स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 10 किल्ल्यांवर हे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.
यात पळसदुर्ग, माहुली, भंडारदुर्ग, मलंगगड, धारावी, जंजिरे, घोडबंदर, बेलापूर, दुर्गाडी, सिद्धगड, गोरखगड या गड किल्ल्यांचा समावेश आहे, असं महेश जाधव यांनी कळवलंय. ठाणे शहरातील दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. दिव्यांग स्टॉल्सची जागा तथा पत्ता बदलण्यासाठी मागणी करून देखील ती बदलायला परवानगी न देणं, टी स्टॉलचं वाटप प्रक्रियेत पारदर्शकता न आणणं, गरजू दिव्यांगांची नाकेबंदी करणं इत्यादी प्रकार ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून होत आहेत. या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून देखील कार्यवाही केली जात नसल्यानं सर्व दिव्यांग संघटनांनी एकत्र येऊन दिव्यांग अत्याचार निर्मूलन समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून गांधी जयंती ठाणे नगरपालिकात श्राद्ध घालण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर दिव्यांग पिंडदान करून अन्नदान देखील करणार आहेत. दिव्यांग अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेकडून या दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल देण्यात आले आहेत. मात्र हे स्टॉल देताना दिव्यांगांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी स्टॉल ठेवण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळे दिव्यांग सक्षमीकरण योजनेला खीळ बसली आहे. चुकीच्या ठिकाणी स्टॉल लावल्यानं कमाई कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्टॉल धारक दिव्यांगांना त्यांचा व्यवसाय सुकर व्हावा अशा ठिकाणी स्टॉल द्यावेत किंवा त्यांच्या पत्ता बदलाची मागणी मान्य व्हावी अशी संघटनांची मागणी आहे. मात्र पालिका अधिकारी महासभा होत नसल्यानं पत्ता बदल करण्यास टाळाटाळ करतायत. वास्तविक पाहता ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी दरमहा महासभा भरवून धोरणात्मक निर्णय घेत असतात. तरी देखील केवळ दिव्यांगांच्या बाबतीत अशी टोलवाटोलवी करून दिव्यांगांना त्रास दिला जातोय. त्यामुळे येत्या 2 ऑक्टोबरला ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर मुंडन करून ठाणे महापालिकेचं श्राद्ध करण्यात येणार आहे. तर 3 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, असं समितीनं सांगितलं. दरम्यान दिव्यांगांच्या रोजगाराचा हा प्रश्न असून पालिका अधिकारी दिव्यांगावर अन्याय करीत आहेत. या अन्यायाच्या विरोधात सर्व दिव्यांगांनी गांधी मार्गाचा अवलंब करून 2 ऑक्टोबरच्या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन दिव्यांग अत्याचार निर्मूलन समितीनं केलं आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं दिव्यातील 14 इमारतींवर होणारी कारवाई टळली असून 2000 नागरिक बेघर होण्यापासून बचावले आहेत. दिवा शहरातील पूर्व भागात कौटुंबिक वादात बहिणीनं भावाविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयानं निकाल देताना वादग्रस्त जागेवरील 14 निवासी इमारती तोडण्याचा निर्णय दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालानं सन 2001 पासून तिथं राहणाऱ्या 2000पेक्षा जास्त रहिवाशांच्या पायाखालची वाळू सरकली होती. उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिकेला सदर 14 निवासी इमारतींवर तोड कारवाई करण्याचे निर्देश दिल्यामुळं इथं राहणाऱ्या 421 कुटुंबावर बेघर होण्याची टांगती तलवार उभी राहिली होती. रहिवाशांनी शिवसेना शहर प्रमुख उपमहापौर रमाकांत मडवी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं. 4 वर्ष न्यायालयीन संघर्ष केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देताना उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरवीत तिथं राहणाऱ्या रहिवाशांनी सदर 14 निवासी इमारती नियमित करण्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज करावा आणि असा अर्ज आल्यानंतर महापालिकेनं पुढील 3 महिन्यात सर्व इमारती नियमित कशा करता येतील असा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं 2000 नागरिक बेघर होण्यापासून बचावले. भंडारली डम्पिंग ग्राउंड 30 सप्टेंबरपर्यंत बंद न केल्यास माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचा 2 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा. आणि घरगुती नळ जोडणी धारकांच्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात 31 डिसेंबरपर्यंत 100% सूट. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.